आपली मागणी आहे। आणि त्याचबरोबर आदिवासी आश्रमशाळेची कामकाजाची वेळ पूर्वीप्रमाणे म्हणजे 11 ते 5 झाली पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी गुलाबराव मगाशी म्हणाले तसं आपले दराडे कलाकार आहेत, तसे आपले शिक्षक देखील या राज्याचा एक प्रमुख कणा आहे। एक शिक्षक या राज्याचा एक वैभव आहे आणि शिक्षकाने ठरवलं की तो काय करू शकतो, इकडचं तिकडे करू शकतो, इकडचं इकडे करू शकतो किंवा इकडचं इकडे करू शकतो। बरोबर आहे ना? शिक्षकाचा एक एक शिक्षक खूप लोकांच्या संपर्कात असतात। जसं एक एक संस्था शेकडो हजारो लोकांच्या संपर्कात असते, तसा एक एक शिक्षक देखील अनेक लोकांच्या संपर्कात असतात। आणि मग ते सरकारच्या कामाच्या बद्दल, सरकारचं जे काही काम आहे त्याचं जे सरकारचं बद्दल जे मत निर्माण करण्याचं काम देखील शिक्षक करत असतात। आणि त्यामुळे शिक्षकांना कधी कोणी नाराज करू नये ही आमच्या सरकारची भूमिका आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, वेळ पण बराच झाला आहे आणि शिक्षक हा एक समाजातला महत्त्वाचा घटक आहे। किशोर दराडे यांनी त्यांच्या निधीमधून जे काही वाटप केलं, मगाशी आपले सालार यांनी सांगितलं की त्यांनी जे जे काही कॉम्प्युटर असतील, प्रिंटर असतील, आणखी जे जे काय ते देण्याचं काम केलं असतील, मायक्रोस्कोप असेल, सगळं ते देण्याचं काम या ठिकाणी केलं। आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी जेव्हा छोटे छोटे विषय आहेत त्यामध्ये शिक्षक निवृत्त झाल्यावर त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी देखील अनेक प्रयत्न केले। शासनाने मंजूर केलेली नवीन कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला। प्रलंबित वैद्यकीय अर्जित रजा जी आहे, फरक बिल, वेतन आयोग हप्ता, यासाठी हे छोटे छोटे विषय आहेत, परंतु शिक्षकांसाठी महत्त्वाचे आहेत। त्याला तळमळीने यांनी पाठपुरावा केला। आणि त्याचबरोबर या शिक्षक बांधवांसाठी हजारो 1160 कोटी रुपये कोणी दिले? 20% 1160 कोटी देणारं सरकार पण आपलं महायुतीचं सरकार आहे। कारण शेवटी शिक्षकांकडून आपण ज्या अपेक्षा करतो त्याप्रमाणे सरकारकडून देखील आपल्या अपेक्षा आहे, त्या देखील पूर्तता त्याची केली पाहिजे। त्याचबरोबर PF आहे, पेन्शन आहे, मेडिकलची बिलं आहेत, त्यासाठी 1500 कोटी रुपये आपल्या राज्य सरकारने त्यासाठी देखील दिले। आणि म्हणून ही सगळी बिलं असतील, पेन्शन असेल, वेळेवर निघालं पाहिजे, त्यासाठी देखील दराडे यांनी प्रयत्न केला। काय म्हणतात सगळे LIC वाले जसं म्हणतात, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, असं आपल्याला शिक्षक जेव्हा नोकरीत असतो आणि नोकरीहून निवृत्त होतो त्यावेळेस देखील शिक्षकाला मान सन्मान मिळणं आवश्यक आहे। आणि म्हणून ती जी आपण जुनी पेन्शन योजना, त्यावेळेस जे तुमचे प्रमुख लोक आले भेटले, ते म्हणाले आम्हाला काहीच भवितव्य नाही, सिक्युरिटी नाही, किती पैसे मिळतील आम्हाला माहीत नाही। आणि मग त्यांचं म्हणणं बरोबर होतं की एवढे वर्ष काम केल्यानंतर जेव्हा त्यांचं उर्वरित आयुष्य आहे निवृत्तीनंतर ते देखील सन्मानाने गेलं पाहिजे, सन्मानाने तो शिक्षक समाजामध्ये जगला पाहिजे, हे लक्षात घेऊनच या एकनाथ शिंदेने आणि आमच्या सरकारने तो निर्णय जुन्या पेन्शन योजनेचा लागू केला। कारण शेवटी आपल्याला प्रत्येकाला जे पुढचं भवितव्य आहे, जे उर्वरित आयुष्य आहे, ते देखील सुखा समाधानाने जगता आलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं मी आणखी काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही। आपल्याला मी एवढीच विनंती करतो, जसं आपले शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, इतर संस्था, महायुतीचे सर्व आमदार, पदाधिकारी सगळे आहेत इकडे, आणि त्याचबरोबर सर्व इथे काही कुठल्या एका पक्षाचे लोक नाहीत, सर्व पक्षाचे लोक। म्हणजे शिक्षक म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठलाही पक्षविरहित आपण हे करत असतो।
त्याच्यामध्ये पक्ष आणण्याचं कारण नाही. जो आपल्यासाठी तळमळीने काम करतो, जो आपल्यासाठी भांडतो, जो आपल्यासाठी विधान परिषदेमध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडतो, तो आपला माणूस. आणि म्हणून दराडे जे आहेत, किशोर दराडे यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं, उमेदवारी दिल्यानंतर माझ्यासाठी तुम्ही एक 4-5 सभा मिटिंग घ्याल का? मुख्यमंत्र्यांनी अद्याप कधी अशी बैठक घेतली नव्हती. ते मला म्हणाले आपल्याला लोकांना भेटावं लागेल, संस्था आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, आपले आमदार आहेत, खासदार, लोकप्रतिनिधी. मी म्हणालो मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी कोणी असा प्रयत्न केला नसला तरी सुद्धा हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी सगळीकडे येईल आणि लोकांना विनंती करेल. कारण मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि त्यामुळे मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं आणि शिक्षकांचं देखील आहे. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला माहीत आहे, मी आणि देवेंद्रजींनी पहिलेच काम सुरू केलं तेव्हापासून जर आपण पाहिले निर्णय, या सरकारने घेतलेले निर्णय अवघड, अशक्य प्राय वाटणारे निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत. आणि म्हणूनच शिक्षकांसाठी देखील ही आचारसंहिता संपल्यानंतर जे जे तुमचे विषय आहेत, छोटे असू